हा विजय हा आमचा नसून प्रभाग क्रमांक 6चा आणि पूर्ण गडिंग्लज जनतेचा आहे। आणि आज ज्या पद्धतीने जे गुंडशाही चालू आहे त्या गुंडशाहीला नाही तर लोकशाहीला लोकांनी मतदान केले आणि जे इतिहास घडवणार होते त्या इतिहास जमा झालेले आहेत आणि म्हणून अशा या फालतू गोष्टी करत आहेत। त्याला आम्ही कधी ग बसणार नाही, जशा तशा आम्ही उत्तर देऊ। आणि फक्त पोलीस प्रशासनाला एवढंच विनंती आहे की रीतसर आम्ही कारवाई जे गुन्हा नोंद आम्ही करणार आहे सगळ्या आरोपींना आपण अटक करावी आणि आम्हाला फक्त न्याय द्यावा। आज राजूअण्णा खंडगावे हे आज विजयी झालेले आहेत प्रभाग क्रमांक 6मधून। आज पराभूत उमेदवार जे आहेत त्यांचे कार्यकर्ते बोर्ड फाडणे, आमच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणे आणि आमच्या कार्यकर्त्यांना दुकान फोडणे हे जे आज प्रकार जे चालू आहे हे काय बिहार नाही आहे, हे गडिंग्लज आहे। आणि आम्ही सुद्धा जसे उत्तर देऊ शकतोय, मात्र हे आमच्या मुश्रीफ साहेबांची आमची एक शिकवण आहे, कार्य ध्येय म्हणू नका, आपण आपल्या विकास कामातून आपण लोकांची मदत करूया, हेच मुश्रीफ साहेबांची आमची शिकवण आहे। आणि म्हणूनच आम्ही शांत बसलो आहे आणि आज रीतसर आम्ही पोलीस स्टेशनला तक्रार केलेली आहे। पुढे कारवाई काय होईल ते आपण बघू। अण्णा, हे बोर्ड कुठे कुठे लावण्यात आले होते? आज निकाल सकाळी लागला, माझा विजय झाला, मी एकही फेरी काढलेली नाही का त्या प्रभागात दंगा होऊ नये, कुठेही कोणालाही प्रॉब्लेम नाही हा माझा विचार होता। कुठेही दंगा होऊ नये म्हणून मी कुठलीही फेरी काढली नाही। परंतु आजच्या क्षणाला माझ्या एका मित्राचं मला जो मदत करतो त्याच्या दुकानावर दगडफेक केली, त्याचं कुलूप मोडून दंगा घातला, त्या मुलाला लागला असतं तर ते एक प्रकार वेगळा होता। त्यानंतर रमेश तिकोडेनं मारहाण केली, त्यानंतर माझी सगळी बोर्ड फाडली। आता जो शिवने हा व्यक्ती जो फाडला बोर्ड, त्या व्यक्तीने तर ह्या मावशीला सांगून गेला की तुला काय करायचे कर, म्हणजे महिलांना दमदटी चाकू घेऊनच फिरायला येतो। माझं एवढंच म्हणणं आहे की हे काय बिहार नाही आहे। कुठल्याही क्षणाला मी सगळ्याला तयार आहे। मी कायदा हातात घेत नाही म्हणून याचा गैरफायदा घेत असतील तर त्यांनी ते डोकीचं काढून टाकावं। माझं घराणं पहिल्यापासून ह्यातलंच आहे, माझ्या काकापासून जे माझं घराण्याचं जे नाव आहे ते खोडून काढण्याचं काम मी एकट्याने केलेलं आहे। मी शांतपणे आजपर्यंत सगळं केलेलं आहे। मला लोकांनी 5व्यांदा विजय केलेला आहे। जी लोक माझी सगळी मूर्ख नाही आहेत, माझ्यावर प्रेम करणारी, मी कुठेही रांग वागलो नाही म्हणून मला 5व्यांदा निवडून दिलेलं आहे। 25 वर्षी त्यांना हे जोक नाही आहे, त्यांना हे माझं जे 5व्यांदा निवडून आले त्यांना सहन झालेलं नाही। ज्या आप्पा शिवलेला त्या नाव घेऊन सांगतो, त्याची हिंमत असलं तर त्यांना आत्ता इथं यावं। त्याच्या बायकोला मी गेल्या वेळी निवडून आणलो म्हणून त्याची बायको माझ्याबरोबर 5 वर्षे निवडून आली। कुठलंही काम त्यांनी केलं नाही, त्यांना आज पराभव पत्करावा लागला। त्यांची हिंमत असेल तर माझ्या दारात यावं, त्यांना पाठीमागे मी त्याला ऐलान केलेलं आहे। मी त्यांना आणि हे मी आज परत सांगतो तुम्हाला, कोणी न कट करता मी काय बोललो हे त्यांना हे जाहीर व्हावं। माझी हिंमत आहे, जो एकाशी एक लढायला आहे माझ्यासमोर यावं। मुलांना मारणे बिरणे दगडफेक करणे, कुठल्या तरी अंडी पिल्ल्याला घेऊन ह्यांनी करणे हे ह्यांची हिंमत नाही। मी काकाने भरून बसलेलो नाही, त्याच्या हिंमत गाणीत असेल तर त्यांनी एकट्यानं माझ्याबरोबर लढायला यावं। बघा, एक शांतता प्रिय असलेलं शहर, असू दे या सगळ्या प्रभागामधला जो निकाल लागला तो अगदी शांततेने लागला, लोकशाही पद्धतीने लागलेला। याच प्रभागामध्ये एकमतानं सुद्धा शीट आलेल्या शीट आणि एकमतानं पराभव झालेले शीटसुद्धा ते सुद्धा गुण्या गोविंदाने एकमेकासोबत बोलत असलेलं आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतं। आणि ह्या ज्या प्रभागामध्ये जे सकाळपासून चाललेला जो अनुचित प्रकार आणि मतदाना दिवसापासून चाललेला जो प्रकार हा अत्यंत निंदनीय आहे। अशा पद्धतीचा प्रकार चालणं हे शहराच्या विकासासाठी आणि शहराच्या गौरवासाठी फार हानिकारक आहे। एकंदरीत ही संस्कृती मुळात आमची नसताना देखील सुसंस्कृत उमेदवार या ठिकाणी उभे राहून सगळ्या लोकांना समजावून घेऊन सगळ्या लोकांशी मदतीचा हात सगळ्यांना देऊन काम करणारा एक चांगला उमदा नेता या संपूर्ण शहराला माहिती आहे। राजूअण्णा कसे आहेत, काय आहेत, कोणत्या पद्धतीने काम करतात, गेली 40 वर्ष ते ह्या पिढीनं ह्या नगरीची सेवा केलेली आहे, ह्या प्रभागाची सेवा केलेली आहे। आणि निकाल लागल्यानंतर निकालाच्याबद्दल कुणाला शंका नाही आहे, पराभव जय याच्याबद्दल शंका नाही आहे, तर नंतरच्या गोष्टी ज्या घडा लागल्यात ह्या गडिंग्लजला शोभणाऱ्या गोष्टी नाही आहेत। त्यामुळे कुठेतरी ह्या ठिकाणी सुज्ञ नागरिकांनी सुद्धा अशा मंडळींचा विचार करावा आणि प्रशासनानं सुद्धा नागरिकांनी हा प्रश्न हातात न घेता प्रशासनाने त्यांच्या माध्यमातून तो प्रश्न सोडवण्याचा ह्या ठिकाणी काम करावा। आम्हाला कुठल्या प्रकारची हाणामारी करणं, त्यांनी तसं केलंय म्हणून आम्ही असं करणं असा आमचा कुठला उद्देश नाही आहे। तर जे करतात
ते करणारं हे राज्य नवं आणि हा जिल्हा नवा आणि हे शहर नवं. तर जे केलंय ते अत्यंत चुकीचं केलंय. हे कुठंतरी त्यांनी या ठिकाणी माफी मागावी आणि पुन्हा अशा प्रकारचे प्रसंग करू नयेत एवढंच मी त्यांना सांगतो. आणि प्रशासकीय लेवलला जे काय आम्हाला तक्रार करता येईल, जे काय सांगता येईल ते सांगण्याचं काम या ठिकाणी करणार आहे. तर ह्याच्यातून सुद्धा त्यांनी जर नाही सुधारलं तर पुढचं पाऊल आमचे नेते काय जे घेतील त्याप्रमाणे आम्ही पुढं आम्हाला जावं लागणार आहे. एवढं